जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण माहिती आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। ती माहिती या संदर्भात आहे की येत्या 23 नोव्हेंबरला टीईटी परीक्षा 2025ला आता होणार आहे। आता अशा प्रकारची न्यूज पुढारी या वर्तमानपत्रामध्ये आजच आलेली आहे आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते संपूर्ण माहिती आपण या न्यूजमधून पाहणार आहोत। यासाठी परिपूर्ण हा व्हिडिओ पहा, मधामध्ये स्किप न करता ऑथेंटिक माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे आणि आपण विथ प्रूफ हे व्हिडिओ आपण बनवत असतो, तुम्हाला माहीतच आहे। म्हणून संपूर्ण माहिती पहा आणि टायटलच तुम्हाला समजलेलं आहे की येत्या 23 नोव्हेंबरला टीईटी परीक्षा 2025 आता इथं आयोजित केली जाणार आहे। आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि 23 नोव्हेंबरला टीईटी परीक्षा ऑर्गनाइजच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून कशा प्रकारची तयारी करण्यात येणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहोत। पहा, आता टायटल तुम्ही समजलेलं आहे, पुढारी या वर्तमानपत्रामध्ये आलेली ही न्यूज आहे। पहा, राज्य परीक्षा परिषदेमार्फत सध्या नवीन शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा घेण्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे। नोव्हेंबर महिन्यात 23 तारखेला संबंधित परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे। पहा, जे आता टायटल होतं तुम्हाला हे वाचल्यानंतर तुम्हाला समजलेलं आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमधले जे काही अधिकारी आहेत यांच्याकडूनच ही माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचत आहे। पहा, पुढं पहा, या न्यूजमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे। राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वीसाठी सर्व व्यवस्थापन व सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे। यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे। आता आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आता शिक्षक होण्यासाठी आपल्याला टीईटी परीक्षा पास होणं गरजेचं आहे आणि यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक हे 2 स्तर पडतात आणि प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक होण्यासाठी आपल्याला टीईटी परीक्षा ही काय आहे, पास करणं गरजेचं आहे। म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत याच्या अगोदर दरवर्षी टीईटी परीक्षा व्हायची, परंतु 2021 नंतर ही टीईटी परीक्षामध्ये काय पडला, खंड पडला आणि नंतर आता 2024 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती आणि आता पुन्हा यावर्षी येत्या नोव्हेंबरमध्ये ही परीक्षा आयोजित करण्याचे महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे। पुढं पहा, या न्यूजमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे। टीईटी परीक्षेचा अर्ज उमेदवारांना ऑनलाईन भरावा लागणार आहे, परंतु संबंधित अर्ज भरत असताना त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो, त्यामुळे अर्ज बिनचूक असावा यासाठी सर्व काळजी घेण्यात येत आहे। येत्या काही दिवसांमध्ये टीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यापासून ते परीक्षेपर्यंतची संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे। पहा, आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फतच इथं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की आता ही जी टीईटी परीक्षा आहे, आपल्याला माहीत आहे ऑफलाईन पद्धतीने ही टीईटी परीक्षा होत असते आणि ऑनलाईन पद्धतीने आपल्याला याचे अर्ज करावा लागत असते, बरोबर आहे। आता परीक्षा परिषदेकडूनच येत्या काही दिवसांमध्ये टीईटी परीक्षेचं 2025चं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये अर्ज भरण्यापासून तर वेळापत्रक तयार करण्यापर्यंतची संपूर्ण माहिती आपल्याला इथं या नोटिफिकेशनमध्ये देण्यात येणार आहे, असं परीक्षा परिषदेमार्फतच जाहीर करण्यात आलेलं आहे। पुढं पहा, ही न्यूज काय सांगते अधिक। परीक्षा घेण्यासाठी किमान 2 महिने आधीपासूनच सर्व तयारी सुरू करावी लागते। परीक्षेची रीतसर जाहिरात प्रसिद्ध करणे, उमेदवारी अर्ज मागविणे व अर्ज तपासणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रवेशपत्र वाटप करणे, बैठक व्यवस्था सज्ज ठेवणे या सर्व प्रक्रियेसाठी हा कालावधी देण्यात येत असतो। त्यामुळे सप्टेंबर महिन्यात वेळापत्रक जाहीर केले तरच नोव्हेंबर महिन्यात परीक्षा घेणे शक्य होणार आहे। नोव्हेंबर महिन्यात 16 आणि 23 अशा 2 परीक्षेने 2 अशा तारखा परीक्षा परिषदेने काढल्या आहेत। पहा, आता जर समजा आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला
येत्या 23 नोव्हेंबरला आपल्याला जर TET परीक्षा ऑर्गनाईज करायची असेल तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता कालावधी आपल्याकडे 2 महिने आहे, तर मग यासाठी आपल्याला विद्यार्थ्याचे अर्ज मागावा लागेल, अर्ज तपासावा लागेल, प्रश्नपत्रिका तयार करावं लागेल, नंतर प्रवेशपत्र तयार करावं लागेल, नंतर बैठक व्यवस्था सुसज्ज ठेवावं लागेल. हा संपूर्ण कालावधी आपल्याला 2 महिने सफिशियंट आहे असं परीक्षा परिषदेमार्फत म्हणण्यात आलेलं आहे. पण त्यामुळे आता आपल्याला सप्टेंबर महिन्यातच वेळापत्रक जाहीर केले, म्हणजे जर समजा परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेनं जर येत्या सप्टेंबर महिन्यात म्हणजे ह्याच महिन्यात जर समजा हे वेळापत्रक सप्टेंबर महिन्यात जर जाहीर केलं परीक्षा परिषद पुणेनं, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेनं, तरच ही परीक्षा येत्या नोव्हेंबर महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. नाही तिनं अधिक जर समजा ह्या महिन्यात जर नोटिफिकेशन आलं नाही, ही संपूर्ण तयारी जर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने केली नाही तर आपली ही TET परीक्षा पुढेसुद्धा जाऊ शकते असं आपल्याला एवढं वाचल्यानंतर समजते. पा तसंच 16 आणि 23 अशा 2 तारखा परीक्षा परिषदेमार्फत काढल्या आहेत, म्हणजे 16 ऑक्टोबर आणि 16 नोव्हेंबर आणि 23 नोव्हेंबर. तसंच पुढं पहा MPSC UPSC याबाबत अन्य परीक्षा तारखांची पडताळणी करून शक्यतो 23 नोव्हेंबरलाच परीक्षा घेण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले आहे. पहा इतर ज्या विभागाच्या परीक्षा असतात, समजा काही आता MPSC आहे, UPSC आहे, अधिक इतर काही डिपार्टमेंट्स असेल यांच्यासुद्धा परीक्षा असतात, परंतु परीक्षा परिषदेचं असं म्हणणं आहे की 23 नोव्हेंबरच ही अशी डेट आहे की आपली परीक्षा याच दिवशी घेणं जास्तीत जास्त संभाव्यता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अखत्यारीत असणारे जे काही अधिकारी आहेत त्यांनी इथं स्पष्ट केले आहे की म्हणजे त्यांनी शिक्कामोर्तब 23 नोव्हेंबरवरच केलेला आहे. बरोबर आहे, असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आपल्याला या न्यूजच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. इथं तुम्हाला दिसत आहे अनुत्तीर्ण उमेदवारांना संधी. बरोबर आहे, सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच शिक्षकी सेवेत आलेल्या परंतु TET अनुत्तीर्ण उमेदवारांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच TET उत्तीर्ण न झाल्यास त्यांना स्वेच्छानिवृत्ती देऊन त्यांच्या जागेवर TET उत्तीर्ण उमेदवारांना संधी देण्याबाबत युक्तिवादही त्यांनी केलेला आहे. या संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे, परंतु शिक्षकी पेशेतील सर्वाधिक उमेदवारांना नोव्हेंबर महिन्यात TET परीक्षा उत्तीर्ण होण्याची एक चांगली संधी निर्माण झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. पहा आता या जे शिक्षकी पेशामध्ये सेवा देत आहे, आता माननीय न्यायालयानंच आपल्याला इथं सांगण्यात आलेलं आहे की आता त्यांना म्हणजे जे काही टीचर लोक आहेत त्यांनासुद्धा ही परीक्षा पास करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला सेवा देता येईल. अन्यथा जे TET उमेदवार पात्र असेल तेच आता तुमच्या जागेवरसुद्धा नियुक्ती होऊ शकते. म्हणून तुमच्यासाठी सुद्धा एक हा चांगल्या प्रकारची संधी चालून आली आहे, म्हणजे येत्या नोव्हेंबर महिन्यातच तुम्हाला ही TET परीक्षा पास करणं गरजेचं असणार आहे असं आपल्याला इथं दिसते. पहा आता इकडे पहा, राज्य परीक्षा परिषदेकडून येत्या 23 नोव्हेंबरला राज्यात TET परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्या संदर्भात पूर्वतयारी सुरू असून येत्या काही दिवसांमध्येच परीक्षा संदर्भातील संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येईल आणि त्यानुसारच राज्यात ऑफलाईन पद्धतीने परीक्षा पार पडणार आहे. आता डॉक्टर नंदकुमार बेडसे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, म्हणजे आता डॉक्टर नंदकुमार बेडसे हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून हे सुद्धा आपल्याला जाहीर करण्यात आलेलं आहे. TET परीक्षाचं जे वेळापत्रक आहे त्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. TET परीक्षासाठी तुम्हाला माहीत आहे वेळापत्रक तयार करणे, बैठक व्यवस्था तयार करणे, प्रवेशपत्र तयार करणे, सुसज्ज ठेवणे, बैठक व्यवस्था, सेंटर निवडणे, परीक्षा परिषदेत आलेले जे अर्ज आहेत ते तपासणे, ही संपूर्ण कामं त्यांच्याकडे असते. आणि म्हणूनच ही संपूर्ण तयारी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मोठ्या प्रमाणात नियोजन आखत आहे आणि त्या संदर्भातली मोठ्या प्रमाणात तयारी ते करत आहे. म्हणून येत्या काही दिवसातच म्हणजे संपूर्ण वेळापत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेकडून जाहीर करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये संपूर्ण माहिती देऊन आपल्याला अर्ज स्वीकारणे, अर्ज तपासणे आणि इतर काही बाबी ह्या सगळं चेक केलं जाईल आणि येत्या नोव्हेंबर महिन्यातच ही TET परीक्षा होणार आहे असं आपल्याला इथं या संपूर्ण न्यूजवरून समजते. परंतु जर समजा या महिन्याच्या एंडिंगपर्यंत जर TET परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक जर आलं तर येत्या 23 नोव्हेंबरलाच ही परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे. जर समजा
वेळापत्रक जर समजा पुढं गेलं, ऑक्टोबर महिन्यात गेलं, तर होऊ शकते ही TET परीक्षा डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये सुद्धा जाऊ शकते. बरोबर आहे, कारण 2 महिने आपल्याला हे संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी, म्हणजे प्रक्रिया पार पाडणे गरजेचं असते. कारण प्रश्नपत्रिकासुद्धा तयार कराव्या लागतात, सेंटर निवडणे असते, अर्ज तपासणी असते, अधिक इतर काही बाबी असतात, प्रवेशपत्र वाटप, हे सगळं असते त्याच्यामध्ये. समजलं? ही एक चांगली न्यूज आहे. म्हणजे आपल्याला एक आशा आहे की येत्या काही दिवसातच आपली ही TET परीक्षा होणार आहे. म्हणून जे उमेदवार आता TET अनुत्तीर्ण झाले होते, त्यांना आता ही एक चांगल्या प्रकारची संधी चालून आलेली आहे. म्हणून TETच्या अभ्यासाला तुम्ही लागा. आणि TET परीक्षा झाली तर पुढंसुद्धा आपली काय टेट परीक्षा होणंच गरजेचं असते, आणि ते सुद्धा लवकरच होईल. समजलं? पहा विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा, त्यांनासुद्धा या संदर्भात माहिती मिळेल. म्हणून हा व्हिडिओ आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.